नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते, त्यामुळे आकाशामध्ये विविध हे रंग पसरलेले होते. सगळं वातावरण खूप छान झालेलं होतं. हळूहळू इकडे आता हे वातावरण चांगलं व्हायला सुरुवात झालेली आहे. सध्या 2 दिवसात थोडी थंडी पडलेली आहे, परंतु दिवसभर ऊन पडायला लागलेलं आहे. आता आम्हाला सुद्धा बाहेरची जी बागेची कामं आहेत, ती करायला सुरुवात करावी लागणार आहे. प्रसन्न मनाने सकाळची सगळी कामं आवरून घेतली. मुलीच्या अमेरिकन मैत्रिणीने फुलांचा हा गुच्छ माझ्यासाठी आणलेला होता. खूप छान वाटलं. सकाळी थोडं बाहेर काम होतं म्हणून बाहेर पडले आणि बाहेरचं काम करून घरी परतले. बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूने अशा प्रकारे पांढरी शुभ्र ही फुलं फुललेली बघून खूप छान वाटतं आणि सगळीकडे अशा प्रकारे ही फुलं आता फुललेली आहेत. घरी आल्यानंतर योगाचा क्लास केला. त्यानंतर मनोभावे देवाची पूजा केली. स्वामींचं सध्या पारायण करते आहे. स्वामींच्या पोथीतले 3 अध्याय वाचले, जप केला, नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. राजमा रात्रीच भिजवलेला होता. राजमा केला. त्यानंतर कारल्याची भाजी करायची होती म्हणून कारल्याची भाजी केली. त्याला कांदा आणि टोमॅटो, गोडा मसाला घातला आणि भाजी जेव्हा शिजत आली, तेव्हा त्यामध्ये थोडासा गूळ घातला आणि भाजी छान शिजू दिली. त्यानंतर एकीकडे 1 वाटीचा भात कुकरमध्ये लावला आणि कढी करायची होती म्हणून कढीची सगळी तयारी करून ठेवली आणि कढीला फोडणी दिलं आणि कढीसुद्धा मंद आचेवर उकळून घेतली. आणि सगळं हे करून झाल्यानंतर एकीकडे कणिक भिजवून ठेवली आणि पोळ्या आता नंतर गरम-गरम करू म्हणून आधी सगळा ओटा स्वच्छ करून ठेवला. सिंकमध्ये थोडीशी भांडी होती, ती भांडी डिशवॉशरमध्ये टाकली. त्यानंतर वरती गेले. वरती कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या म्हणून सगळ्या कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या करून ठेवल्या. सगळं घर छान आवरून घेतलं होतं. नंतर खाली आले आणि गरम-गरम फुलके केले आणि जेवायला वाढलं. धन्यवाद.